नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण लेसन नंबर 4 मधील पुढच्या महत्त्वाच्या भागाची माहिती घेणार आहोत. तो म्हणजे इन्व्हेंटरी अँड इन्व्हेंटरी कंट्रोल, म्हणजे मालसाठा आणि मालसाठा नियंत्रण. तर याच्यामध्ये आपण मालसाठा म्हणजे काय त्याच्या अगोदर आपण माहिती घेऊया. तुमच्या स्क्रीनवरती हा मालसाठा दाखवलेला आहे. आता इन्व्हेंटरी किंवा स्टॉक, त्यालाच आपण मराठीमध्ये मालसाठा असं म्हणतो. आता मालसाठा म्हणजे काय? तर उत्पादन कार्यात कच्चा माल व साधन सामुग्रीची खरेदी करावी लागते. तसेच खरेदी केलेल्या मालाची योग्य प्रकारे साठवणूक करणे गरजेचे असते. तसेच उत्पादित मालाची मागणी नसल्यास त्याची योग्य प्रकारे साठवणूक करावी लागते. तर अशा प्रकारे उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची व यांत्रिक प्रक्रियेत तयार केलेल्या मालाची संख्या, परिणाम व किंमत दर्शवणाऱ्या यादीला मालसाठा असे म्हणतात. या मालसाठ्यामध्ये कच्चा माल, अर्धनिर्मित माल, पूर्ण उत्पादित वस्तू तसेच यंत्राचे सुटे भाग यांचा समावेश होतो. यातील काही वस्तू उत्पादनासाठी तर काही विक्रीसाठी बाजारामध्ये आणल्या जातात. आता हा जो मालसाठा आहे, या मालसाठ्यावरती नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इन्व्हेंटरी कंट्रोल, त्याची आपण माहिती घेणार आहोत. आता या मालसाठ्यावर नियंत्रण ठेवत असताना उत्पादन कार्यात खंड पडू नये म्हणून सतत सामुग्रीचा प्रवाह उपलब्ध असणे आवश्यक असते. सामुग्री पुरवठ्याचा जर खंड पडला किंवा सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर त्या अभावी उत्पादनाचे कार्य हे विस्कळीत होऊ शकते व व्यवसायाचे फार मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी सामुग्रीचा योग्य प्रमाणात साठा उपलब्ध होण्यासाठी शास्त्रोक्त अशा मालसाठा नियंत्रण प्रणालीचा अवलंब आपल्याला करावा लागतो. मालसाठा नियंत्रण ही शास्त्रोक्त पद्धत असून त्यात कोणत्या सामुग्रीचे आदेश द्यावेत व किती प्रमाणामध्ये सामुग्रीचा साठा करावा इत्यादी बाबत ठरवले जाते व त्यामुळे खरेदी, संग्रहण, उत्पादन, विक्री इत्यादी मध्ये आपल्याला आर्थिक दृष्ट्या फायदा मिळतो. मालसाठा नियंत्रण ही नियोजित अशी पद्धत असून त्यात उत्पादनाचे कार्य विस्कळीत न होता सामुग्री खरेदी आणि संग्रहणाचा खर्च कमीत कमी राखला जातो. आता या मालसाठा नियंत्रणाची आपण थोडक्यात व्याख्या काय ते पाहू. किमान भांडवलाच्या रकमेने आवश्यक वेळी आवश्यक दर्जाची सामुग्रीची आवश्यक प्रमाणात तरतूद याबद्दल हमी देणारी पद्धत म्हणजे सामुग्री मालसाठा नियंत्रण होय. मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी डेफिनेशन रिपीट करतो की किमान भांडवलाच्या रकमेने आवश्यक वेळी
आवश्यक दर्जाची सामुग्रीची आवश्यक प्रमाणात तरतूद याबद्दल हमी देणारी पद्धत म्हणजे मालसाठा नियंत्रण होय. सामुग्री नियंत्रणात आवश्यक असणाऱ्या सामुग्रीचे नियोजन, सामुग्रीचे आदेश देणे व त्यानुसार सामुग्री उपलब्ध करणे, योग्य प्रमाणात साठा ठेवणे, सामुग्रीची वेळोवेळी निर्माण प्रक्रियेला पुरवठा करणे इत्यादी कार्याचा या मालसाठा नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो. यानंतर आपण फंक्शन्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे मालसाठा नियंत्रणाची कार्ये याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं पहिलं कार्य आहे की विविध विभागांना लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करणे व त्या वस्तूंचा योग्य प्रमाणात संग्रह करणे. मालसाठा नियंत्रणाचं दुसरं कार्य आहे की साठवलेल्या सामुग्रीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेणे. मालसाठा नियंत्रणाचं तिसरं कार्य आहे की भांडारगृहात येणाऱ्या तसेच वितरित होणाऱ्या वस्तूंची वेळच्या वेळ नोंद घेणे. पुढचं कार्य आहे की सामुग्री साठ्यातील वस्तू चिन्हांकन करून त्या योग्य ठिकाणी ठेवणे. चिन्हांकन करून योग्य ठिकाणी ठेवल्यामुळं आपल्याला ती वस्तू ताबडतोब लगेच मिळू शकते. पुढचं कार्य आहे उपलब्ध असलेल्या सामुग्री साठ्याचे प्रमाण आणि त्याची किंमत याविषयी अद्ययावत माहिती ठेवणे. सामुग्रीच्या मागणीसाठी नवीन आदेश नोंदवणे इत्यादी कार्ये या मालसाठा नियंत्रणाचे आहेत. पुढचं आपण पाहणार आहे ते म्हणजे ॲडव्हांटेजेस ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजेच मालसाठा नियंत्रणाचे फायदे. पहिला फायदा आहे आपण आवश्यक त्या प्रमाणामध्ये आपल्या भांडारामध्ये जर उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामुग्रीचा पुरेसा साठा करून ठेवला तर आपल्याला काय काय फायदे होतात. तर पहिला फायदा उत्पादन कार्यात सातत्य राखता येते. म्हणजेच उत्पादन प्रक्रिया आपली विना अडथळे पार पडू शकते. उत्पादन प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारा माल आपल्याला त्या ठिकाणी त्वरित उपलब्ध होऊ शकतो. दुसरा फायदा असा की मालाचा साठा कमीत कमी ठेवता येतो. मालाचा साठा कमीत कमी ठेवता येत असल्याने आपलं भांडवल त्या ठिकाणी अनावश्यकपणे गुंतून राहत नाही. पुढचा फायदा आहे आवश्यक तेवढेच भांडवल गुंतवून ठेवता येते. त्याचप्रमाणे संग्रहित सामुग्री सुरक्षित ठेवता येते. सामुग्रीचे मूल्य ठरवता येते. आदेश बिंदू ठरवता येतो. आदेश बिंदू म्हणजे की आपल्याला एखाद्या मालाची कधी ऑर्डर द्यायची हे आपल्याला त्या ठिकाणी कळू शकते. या मालसाठा नियंत्रणाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे वेळेचा अपव्यय होत नाही. उत्पादकता वाढते. त्याचप्रमाणे आपल्या उद्योगाचा नफा सुद्धा वाढतो. तर अशा प्रकारे या मालसाठा नियंत्रणाचे आपल्याला वेगवेगळे फायदे आपण आता पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आपण पाहणार आहे तो म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. त्याला मराठीमध्ये काटकसरीचा आदेश मात्रा
असे म्हणतात. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हा एक सामुग्री नियंत्रणाचाच भाग आहे. म्हणजे काटकसरीचा आदेश मात्रा म्हणजे ही सामुग्री नियंत्रणाचा भाग आहे. काटकसरीचा आदेश मात्रा म्हणजे आर्थिक दृष्ट्या जास्तीत जास्त लाभदायक असलेले आदेशाचे प्रमाण होय. हे आदेशाचे प्रमाण ठरविल्याने प्रत्येक वेळी सामुग्रीचे किती प्रमाणात आदेश द्यायचे हे त्या खरेदीदारास उपयुक्त ठरते व या आदेशाप्रमाणे खरेदीत आर्थिक बचत होते. काटकसरीचा आदेश मात्रा काढण्या अगोदर पुढील संज्ञांची ओळख करून घेणे आवश्यक असते. जसे महत्तम साठा, लघुत्तम साठा, उच्च मागणी, त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टँडर्ड ऑर्डर म्हणतो, त्यानंतर पुनरादेश बिंदू इत्यादी. या संज्ञांचे प्रमाण मानके म्हणजे क्वांटिटी स्टँडर्ड्स असतात. या संज्ञांनाच प्रमाण मानके असे म्हणतात, म्हणजेच क्वांटिटी स्टँडर्ड असे म्हणतात. आता आकृतीमध्ये ती मानके किंवा प्रमाण मानके दाखवलेली आहेत. याच्यामध्ये एक तुमच्या समोर जो एक ग्राफ दाखवलेला आहे त्याची आपण डिटेल माहिती घेणार आहोत. समजा हा एक्स ऍक्सिस आहे खालचा, त्याच्यावरती टाइम म्हणजे वेळ किंवा दिवस हे दर्शवले आहे आणि हा जो वाय ऍक्सिस आहे याच्यामध्ये क्वांटिटी किंवा संख्या हे दर्शवली आहे. समजा भांडारामध्ये समजा सुरुवातीला ओ पासून ए पर्यंत दिसतोय ग्राफ वरती, मी या ठिकाणी मार्क करतोय. सुरुवातीला भांडारामध्ये ओ पासून ए पर्यंत एवढा माल साठा असताना तिथून सुरुवात केल्यास माल साठा हा ए पासून असा डी पर्यंत वापरला जातो. आपणास हे माहिती आहे की सामुग्रीचा आदेश दिल्यानंतर म्हणजे सामुग्री मिळण्यासाठी एल इतके दिवस लागतात. म्हणजे आपण बी पॉइंटला ए एवढा साठा असताना दिवसांदिवस आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये माल वापरल्यानंतर त्याचा त्या भांडारामधील जो साठा आहे हा दिवसांदिवस कमी 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 होत जातो आणि नंतर या ठिकाणी तो माल साठा आल्यानंतर म्हणजे बिंदू बी जवळ आपल्याला त्या ठिकाणी त्या मालाची नवीन ऑर्डर द्यायची असते आणि नवीन ऑर्डर दिलेला माल हा आपल्या स्टोअर पर्यंत येईपर्यंत म्हणजे बिंदू डी पर्यंत येण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो, तर एल कालावधी लागतो किंवा एल एवढा दिवस लागतात. आणि म्हणून सामुग्रीचे प्रमाण जेव्हा बी या ठिकाणी येते तेव्हा खरेदी मागणी सुरू होते व ती प्रक्रिया सी पर्यंत चालते व यासाठी किती वेळ लागतो, किती कालावधी लागतो, तर आर एवढा कालावधी लागतो. आणि सी पासून डी पर्यंत हा सामग्री भांडारात जमा होईपर्यंतचा काळ आहे, तो पी या अक्षराने दर्शवलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात ऑर्डर दिल्यानंतर तो माल तुमच्या स्टोअर मध्ये जमा होईपर्यंत लागणारा जो वेळ आहे तो बिंदू पी हा दर्शवला आहे. बिंदू डी या ठिकाणी जेव्हा
फक्त राखीव साठा शिल्लक असतो, तेव्हा आदेश दिलेली सामुग्री प्राप्त झालेली असते व पुन्हा सामुग्रीचे प्रमाण जास्तीत जास्त किमतीपर्यंत वाढते. म्हणजेच बिंदू इथं सामुग्री जमा झाल्यानंतर पुन्हा स्टोअरमध्ये तुमच्याकडं एवढी सामुग्री पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आता याच्यामध्ये काही संज्ञा आहेत, त्या संज्ञांची आपण माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये ओ ए, ओ पासून ए पर्यंत, याला म्हणायचं महत्तम प्रमाण किंवा महत्तम साठा. इथं मॅक्झिमम हा नाव दिलेला आहे. तर ओ पासून ए पर्यंत जो काय तो मालाचा साठा आहे त्याला महत्तम प्रमाण असं म्हणतात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण सांगू की भांडारामध्ये कोणत्याही वेळी केलेला सामुग्रीचा जास्तीत जास्त साठा म्हणजे महत्तम साठा होईल. त्यानंतर ओ आणि ई. ओ ई म्हणजे काय? न्यूनतम प्रमाण किंवा साठा. म्हणजेच भांडारामध्ये कोणत्याही वेळेला किंवा कोणत्याही वेळी केलेला सामुग्रीचा कमीत कमी साठा म्हणजेच त्याला आपण मिनिमम क्वांटिटी किंवा न्यूनतम साठा असे म्हणतो. त्यानंतर उच्च मागणी म्हणजे स्टँडर्ड ऑर्डर. आता स्टँडर्ड ऑर्डर म्हणजे कोणची? तर डी पासून ए डॅश पर्यंतची. महत्तम साठा व कमीत कमी साठा यामधील फरकाला उच्च मागणी असे म्हणतात. तो डी किंवा ए डॅश आणि डी या अक्षरानं दर्शवलेला आहे. त्यानंतर या ग्राफवरती जो बी डॅश आहे, हा बी डॅश, त्याला आपण पुनरादेश बिंदू किंवा रिऑर्डर पॉइंट असं म्हणतो. हा बिंदू असे दर्शवतो की खरेदी मागणी करण्याची ही एक चांगली वेळ आहे व यावेळी जर खरेदी नाही केली तर नवीन सामुग्री येण्या अगोदरच माल साठा संपू शकतो व या राखीव साठ्यातील म्हणजे हा रिझर्व्ह स्टॉक जो आहे, या राखीव साठ्यातील सामुग्री वापरली जाऊ शकते. तर काटकसरीचा आदेश मात्रा. आता त्यानंतर आपण एक पॉइंट राहिलाय, लीड टाइम. लीड टाइम म्हणजे बी डॅश आणि डी डॅश इथून इथपर्यंतचा हा लीड टाइम. बी डॅश टू डी डॅश इथं तुम्ही ग्राफवरती बघू शकता. आता बी डॅश टू ए डॅश, बी डॅश टू डी डॅश म्हणजे काय? तर त्याला लीड टाइम का म्हणतात? तर सामुग्रीचा आदेश दिल्यापासून भांडारामध्ये माल जमा होईपर्यंतचा कालावधी म्हणजे लीड टाइम होय. आणि या मालाची नोंद घेऊन त्यानुसार मागणी करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला माल स्टोअरमध्ये किती शिल्लक राहिला असताना ऑर्डर द्यायला पाहिजे, हा जो बिंदू आहे हा आपल्याला त्या अनुभवावरून ठरवता येऊ शकतो. आता काटकसरीचा आदेश मात्रा खालील दोन खर्चावरून काढतात. म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम फॉलोइंग कॉस्ट. म्हणजेच काटकसरीचा आदेश मात्रा खालील प्रमाणे दोन खर्चावरून काढतात.
त्याच्यामध्ये एक जो आहे तो पहिला पॉइंट म्हणजे प्रोक्युरमेंट कॉस्ट, म्हणजे खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च. आता खरेदी करण्यासाठी कोणता कोणता खर्च लागतो? तर या खर्चामध्ये चौकशी पत्र आहे, आदेश पत्र आहे, पाठपुरावा करण्यासाठी लागणारा खर्च आहे, स्टेशनरी खर्च आहे, टेलिफोन खर्च आहे, टेलिग्राम प्राप्ती किंवा निरीक्षणासाठी लागणारा खर्च आहे, इत्यादी खर्चाचा समावेश या खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये होतो. त्याला प्रोक्युरमेंट कॉस्ट असं म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा जो खर्च आहे तो म्हणजे इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट, त्याला मराठीमध्ये आपण संग्रहित सामग्री साठवण्याचा खर्च असं म्हणतो. आता संग्रहित सामग्री साठवण्यासाठी कोणता खर्च अपेक्षित आहे? तर यामध्ये भांडवल गुंतवणुकीवरील व्याज, साठवणुकीचा खर्च आहे, वस्तूचा ऱ्हासावरील व नामशेष होण्यावरील खर्च, मालमत्ता कर, विम्यावरील खर्च इत्यादी खर्चाचा समावेश या साठवणुकीच्या खर्चामध्ये किंवा इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट मध्ये त्या ठिकाणी होतो. आता संग्रहित सामग्री साठवणूक खर्च हा आदेश मात्राच्या समप्रमाणामध्ये असतो. आता या आकृतीमध्ये खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च व सामग्री साठवण्याचा खर्च यांचा आदेश मात्रा संबंधित एक आलेख काढला आहे. एकूण खर्च हा म्हणजे टोटल कॉस्ट आपण म्हणतो. एकूण खर्च हा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च व सामग्री साठवणुकीचा खर्च यांच्या बेरजेवरून काढला जातो. एकूण खर्च हा A' या ठिकाणी कमीत कमी आहे, म्हणजे या ठिकाणी तो कमीत कमी आहे. A' या ठिकाणी कमीत कमी आहे व अशा प्रकारे A' हा बिंदू काटकसरीचा आदेश मात्रा त्या ठिकाणी दर्शवतो. तर अशा प्रकारे आपण काटकसरीचा आदेश मात्रा या विषयीची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.